आपण पाहतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीकडे हा मोठा मोर्चा चाललेला हा महामोर्चा शहरातील आंबेडकरवादी नेते पुढारी वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील आणि वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांचे जरी असतील तरी त्यांनी एकत्र येऊन निळ्या झेंड्याखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामोर्चा ही महारॅली महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे चाललेली आहे। ही रॅली निषेध रॅली आहे। निषेध कशासाठी तर मागच्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे हे शहरवासियांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी डीपी रद्द झाला पाहिजे, जो जाचक डीपी आहे आणि हा डीपी शहरातील रहिवाशांचा अधिवास उद्ध्वस्त करणार आहे, हा डीपी चुकीचा आहे हे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे एक संविधानिक पदावरती असलेले अण्णासाहेब बनसोडे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष हे निवेदन द्यायला गेलेले असताना या शहराचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग प्रोटोकॉल न पाळता त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत। हा मुद्दा जरी असला तरी शेखर सिंग यांच्या वतीने दुसरे कुठले तरी सक्षम अधिकारी त्या ठिकाणी अण्णासाहेब बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष यांचं निवेदन स्वीकारायला उपस्थित नव्हते। जवळ 1 तास महानगरपालिकेच्या पायरीवरती विधानसभेच्या उपाध्यक्षाला या ठिकाणी बसावं लागतं आणि त्यांचं निवेदन स्वीकारायला कुठलाही अधिकारी येत नाही। तर या आंदोलनकर्त्याचं असं म्हणणं आहे की जातीवाचक या ठिकाणी उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेखर सिंग यांनी या पदाचा तर अपमान केला, शिवाय एससी ओबीसी एनटी व्हीजेएनटी ही जी लोक मोठमोठ्या उच्च पदावरती पोहोचलेले आहेत या पदसिद्ध लोकांना संविधानिक पदावरती जरी त्यांना बसवलं गेलेलं असलं तरी शेखर सिंग यांची मनोवादी वृत्ती जी आहे, जातीवादी वृत्ती आहे, धर्मद्वेषी वृत्ती आहे ही दिसून आली असं या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे। या आंदोलनकर्त्यांनी भव्य असा शहरामध्ये मोर्चा काढलेला आहे। शेखर सिंग यांनी हा जो काही प्रोटोकॉल डावललेला आहे, प्रोटोकॉल पाळलेला नाही, याच्या विरोधात तर निषेध मोर्चा आहेत। शिवाय जातीय द्वेषाच्या पोटातून जातीय द्वेषाच्या नजरेतून शेखर सिंग त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत। आंदोलनकर्त्यांनी बोलत सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे 10 ते 6 या कार्यालयीन वेळेत जरी उपस्थित नसले, पहाटे 4 वाजता, पहाटे 5 वाजता किंवा पहाटे 6 वाजता जरी उपस्थित राहिले तर सर्व अधिकारी आणि पदाधिकारी त्यांचं ऑफिस आवर्स सोडून ऑफिस कार्यालयीन वेळेचा कामकाजाचा कार्यालयीन वेळ सोडून सुद्धा पहाटे 5 वाजता, पहाटे 6 वाजता उपस्थित राहतात अजितदादा पवार यांच्या दिमतीला। म्हणजे अजितदादा पवारांच्या पक्षाचे राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे केवळ ते एससी कॅटेगरीचे आहेत म्हणून शेखर सिंग या ठिकाणी उपस्थित राहिले नाही का? शिवाय अण्णासाहेब बनसोडे यांचा कार्यकाल दिनचर्या त्या दिवशीची सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत। शिवाय 10 ते 6 या कार्यालयीन वेळेमध्ये अण्णासाहेब बनसोडे नियमाने त्या ठिकाणी येऊन सुद्धा जर का या ठिकाणी आंदोलकांचं अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते निवेदन स्वीकारायला शेखर सिंग उपस्थित नसतील तर हे जाती द्वेष आहे, हे मनोवृत्ती आहे, मनोवाद आहे, हा ठेचून काढलाच पाहिजे। या उद्देशाने शहरातील सर्व आंबेडकरी नेते निळ्या झेंड्याखाली वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेचे जरी असतील तरी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आता पुन्हा एकदा शेखर सिंग यांना ते निवेदन देणार आहे। आंदोलकांचं म्हणणं आहे की इथपर्यंतच आम्ही थांबणार नाही, तर एससी आयोग आहे, मागासवर्गीय आयोग आहे, त्या आयोगाला देखील पत्र देऊन या शेखर सिंहावरती कारवाई करण्यासाठी आम्ही तशा पद्धतीचं कायदेशीर लढाई देखील लढणार आहोत असं आंदोलकांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे 1-2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे टीपी प्लॅन विरोधात आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या आयुक्त शेखर सिंग यांनी कोणतंही निवेदन त्या ठिकाणी स्वीकारलं नाही। आयुक्तांच्या या दुटप्पी वागणुकीमुळे त्यांनी राजशिष्टाचार मोडला असं या ठिकाणी जाहीर होत आहे। म्हणून आम्ही सकल आंबेडकरी मुवमेंटचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व गटतट विसरून अण्णासाहेब बनसोडे यांच्या मागे आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत आणि हा मोर्चा असा मोर्चा आहे की या महाराष्ट्र शासनामधले जे असे भांडगुळ अधिकारी असतील त्या अधिकारी राजशिष्टाचार वेळोवेळी मोडतात आणि त्या अनुषंगाने हा मोर्चा आयोजित केलेला आहे।
आणि हा मोर्चा सगळं रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते भीम अनुयायी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हुकुमशहासारखं वागतात असं वाटतंय का? हो, नक्कीच हुकुमशाहीप्रमाणे वागतात. जो डीपी प्लॅन केला तो गोरगरिबांच्या घरावरनं जवळजवळ 5 ते 6 हजार कुटुंबाच्या घरावरनं बुलडोजर फिरवण्याचं काम या आयुक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा मोर्चा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केलेला होता. परंतु या अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि या महाराष्ट्र विधिमंडळात त्यांचं 4थं स्थान आहे. त्यांचा त्या ठिकाणी अवमान झालेला आहे आणि हा अवमान हा जातीय द्वेषातून झालेला आहे. म्हणून आमची सर्वप्रथम अशी मागणी आहे की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची ताबडतोब या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे. संपूर्ण आंबेडकरी चळवळीतले मुवमेंटचे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्ते ह्या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग आहेत. आम्हाला राष्ट्रवादीचे घेणं देणं नाही, बीजेपीचे घेणं देणं नाहीये. जो अनुसूचित जातीचे आमचे अण्णासाहेब बनसोडे आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत आणि या बौद्ध समाजाचा जो नेता असेल त्याचा या ठिकाणी असा अवमान होत असेल हा आम्ही त्या ठिकाणी खपून घेणार नाही. म्हणून हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा अवमान केला. ते एका आंदोलनाचं नेतृत्व करत शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिकेत गेले असता त्यांनी भेट नाकारली आणि ते स्वतः आले नाही आणि त्यांनी इतरही कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवेदन घ्यावे अशी व्यवस्था केली नाही. एकंदरीत उपसभापती जे आहेत त्यांना प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉल प्रमाणे स्वतः आयुक्तांनी निवेदन घेणं हे बंधनकारक आहे कायद्याने. परंतु आयुक्तांनी मात्र ते फक्त अनुसूचित जाती जमातीचे या प्रवर्गामधून येतात आणि अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे, एका वेगळ्या मानसिकतेतून त्यांनी त्यांचे निवेदन घेतलं नाही. असा ह्या सर्व आमच्या आंबेडकरी जनतेकडे बघा, सगळे आज जनता जमलेली आहे. तर ह्या सगळ्या जनतेचा आरोप आहे आणि त्यामुळे आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे जातीय दोषातून झालेला प्रकार आहे आणि यामुळे त्या आयुक्तावरती कारवाई झाली पाहिजे. या मागण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. आजचा जो मोर्चा आहे तो कुठल्या एका पक्षाचा नाहीये, कुठल्या एका गटाचा नाहीये, कुठल्या एका संघटनेचा नाहीये. तर हा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरातील संविधानवादी कार्यकर्ते, आंबेडकरवादी कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचा हा मोर्चा आहे आणि आम्ही आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध करत आहोत. हे आंदोलनाची लढाई चालू आहे. शेखर सिंग यांनी प्रोटोकॉल पाळला नाही. अजितदादा पवार पहाटे येतात 4 वाजता 5 वाजता, पण सर्व जे काही प्रशासक आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत ऑफिस तासांच्या व्यतिरिक्त पहाटे येऊन अजितदादांच्या कार्यासाठी उपस्थित राहतात. पण अण्णा बनसोडे या राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष असताना देखील या प्रशासकांना प्रोटोकॉल कळत नाही का? याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे अगदी मी माझ्या स्टेटमेंट मध्येच म्हटलेलं आहे की या ठिकाणी अण्णा बनसोडे हे फक्त अनुसूचित जाती जमातीचे आहेत. या एका गोष्टीमुळे किंवा या जातीवाद्यांनी असा हा प्रकार केला आहे. आपण म्हणता ते पण बरोबर आहे. जे महाराष्ट्रामध्ये उच्चवर्णीय आहेत, जे मंत्री उच्चवर्णीय आहेत, तर ते जर का आले किंवा या ज्यांचा हा प्रोटोकॉल आहे असे जर का कोणी मंत्री आले तर त्यांच्यासाठी हे अधिकारी रस्त्यावर जाऊन उभे राहतात, रस्त्यावर जाऊन उभे राहतात, त्यांची वाट बघतात. आणि या ठिकाणी स्वतः अण्णासाहेब बनसोडे गेले असताना यांनी त्यांचं निवेदन घेण्यासाठी देखील आले नाही. तर हा जातीवाद आहे आणि हा फक्त एवढा पुरता मर्यादित नाही. या देशामध्ये, या राज्यामध्ये सगळीकडे जातीवाद चालू आहे आणि आमची जी आजची लढाई आहे ही जातीवाद्यांच्या विरोधामध्ये आहे. अशा प्रकारचा जो काय जातीवाद चालू आहे तो थांबला पाहिजे. सामाजिक समतेची न्याय मिळाला पाहिजे. भारतीय संविधान यामध्ये सर्व समान आहेत आणि त्यामुळे भारतीय संविधानाचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे. यासाठीचा आमचा हा लढा आहे. आज तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आयुक्त साहेबांचा निषेध व्यक्त करताय. न्यायिक लढाई काय असेल किंवा एससी आयोग आहे त्यांना तुम्ही पत्र देऊन त्यांच्या यांना जाब विचारणार आहात का? अगदी बरोबर. आम्ही सगळ्या प्रकारे अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा इतरही पदाधिकारी असतील सर्वांना आम्ही सोबत घेऊन या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही न्याय मागत आहोत. योग्य ठिकाणी न्याय मागण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. आज पण आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. आयुक्ताची वागणूक चुकीची होती.
जर अण्णा बनसोडे साहेब हे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे, म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष आहे, ते प्रोटोकॉलने आले होते, तुम्हाला ह्याची माहिती होती, एक 4 दिवस माहिती भेटली, निवेदन तुम्ही स्वीकारलं नाही, पण त्याच्यानंतर तुमच्याकडे 3 अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनाही तुम्ही खाली पाठवलं नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या चांगल्या माणसाची किंवा तुम्ही चांगल्या नेत्याची, आमच्यासाठी तो आमचा नेता आहे, आमदार आहे, नामदार आमदार आहे, ते कॅबिनेट मंत्रीचा त्यांना दर्जा भेटलेला आहे, तुम्ही त्यांची किंमत करू शकत नाही. त्याच्यामुळे असा आयुक्त पालिकेला नको, असा आयुक्त आमच्या पालिकेला का नको, कारण की सगळ्या जनतेचंही त्यांनी वाटोळ करू शकतात आणि सगळ्या जनतेच्या विरोधात हा आयुक्त बसला आहे, याला उठवलंच पाहिजे. आणि जातीवादात जर अहिंसाचार करत असेल तर असा आयुक्त नको, कारण की आपला भारत हा देश सर्व धर्म समभाव आहे, इथं सर्व जातीच्या सर्व देशातले लोक राहतात, तर आपला भारत देश करू शकत नाही तर हा माणूस का करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा बनसोडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे याच्या प्रसिद्ध करायचं काय, अरे याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अरे याला अटक झालीच पाहिजे. या घडव्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या घडव्याचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगावा न्यूजवरती आपण पाहतोय की या ठिकाणी जे आंदोलन चाललेलं आहे, हे आंदोलन निळ्या झेंड्याच्या खाली विविध पक्ष आणि संघटनेच्या नेत्यांचं आहे. शेखर सिंग यांच्या विरोधात आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंबेडकरवेळे नेते, पुढारी, त्याचबरोबर सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. शेखर सिंह यांनी जो प्रोटोकॉल पाळलेला नव्हता, मागच्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे हे निवेदन द्यायला आलेले असताना देखील प्रशासक आणि आयुक्त शेखर सिंह उपस्थित नव्हते. त्याच्यामुळं या आंबेडकरी वाद्यांनी आंदोलन केलेलं आहे, निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की शेखर सिंह यांनी प्रोटोकॉल पाळलेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांनी जातीय द्वेष मनासमोर ठेवून आणि एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ संविधानिक पदावरती बसलेला व्यक्ती अण्णासाहेब बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. केवळ ते SC कॅटेगरीचे आहेत, ते बौद्ध समाजातून येतात, म्हणूनच शेखर सिंह यांनी निवेदन स्वीकारायला पुढे आलेले नाहीत असा ठाम त्यांचा आंदोलकांचं म्हणणं आहे. असं ठाम की जातीय द्वेषातून शेखर सिंह यांनी अशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे, अपमान केलेला आहे. या संदर्भात प्रचंड संख्येमध्ये पिंपरी चिंचवड शहरातून वेगवेगळ्या भागातील आंदोलक येऊन जुना मुंबई पुणे रोड जो आहे मुख्य इमारत महापालिकेची त्याच्या समोर यांनी असा ठिय्या आंदोलन केलेलं आहे. चले जाओ शेखर सिंह चले जाओ अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत. अण्णा बनसोडे यांचा जो अवमान झालेला आहे त्या संदर्भात निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी व्यक्त केला जातोय आयुक्तांच्या विरोधात प्रोटोकॉल न पाळलेला. आणि यामध्येच आणखी एक बोर्ड प्रकर्षानं या ठिकाणी झळकतोय, तो म्हणजे आमदार अण्णा बनसोडे व विनोद खुरंगळे यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतः विनोद खुरंगळे, त्यांची सर्व कुटुंबीय, त्याचबरोबर सर्व महिला मंडळी देखील हा बोर्ड घेऊन अण्णासाहेब बनसोडे यांच्या सोबत आहेत आणि यांच्या सोबत असताना हा बोर्ड देखील एक या आंदोलनामध्ये झळकतोय. त्याचं कारण असं की
पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आंबेडकरीवादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, कष्टकरी कामगार आहेत, तर या पिंपरी चिंचवडमध्ये या राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे या संविधानिक पदावर असताना देखील शेखर सिंह सारखे अधिकारी त्यांचा अवमान करतातच. पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे आंबेडकरी विचार संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाळत असताना, न्याय व कायदा व्यवस्था पाळत असताना आणि कष्ट करून जगत असताना देखील एका कंपनीमध्ये कंपनी वर्कर आणि एका संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर देखील अन्याय होतो, त्यांना हाणमार होते, शिवीगाळ होते आणि त्यांना जातीवाचक वागणूक मिळते. या संदर्भात देखील विनोद करंगळे यांच्यावर देखील अन्याय झालाय. विधानसभेचे उपाध्यक्ष संविधानिक पदावर बसलेले आणि सामान्य माणूस, सामान्य आंबेडकरवादी कार्यकर्ता एका कंपनीत काम करत असताना त्याच्यावर देखील अन्याय होतो. त्या व्यक्तीने संबंधित गुन्हेगारावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, तरी देखील त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालेली नाही, कडक कारवाई झालेली नाही. म्हणून स्वतः विनोद करंगळे आणि त्यांचे कुटुंबीय या आंदोलनामध्ये अण्णा बनसोडे यांना सपोर्ट करण्यासाठी आणि स्वतः आपल्यालाही न्याय मिळण्यासाठी म्हणून प्रचंड संख्येमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. विनोद करंगळे यांची पत्नी आहे. माझे मिस्टर टाटा मोटर्स मध्ये कायमस्वरूपी कामाला आहेत आणि कंपनीमध्ये त्यांच्यावरच असाच अन्याय झालाय. त्यांना 4-5 गावगुंडांनी, तिथलेच युनियन प्रतिनिधी आहेत, त्यांनी विनोदला मारलं आतमध्ये आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट पण टाकली. पण त्यांनी एवढा दबाव आणून आम्हाला 8 दिवसानंतर अॅट्रॉसिटी मागे घ्यायला लावली. सर्व पोलीस आणि कंपनीतले कर्मचारी यांनी आम्हाला अॅट्रॉसिटी मागे घ्यायला लावली. तर अण्णा बनसोडेंसोबत आम्ही आहोत. अण्णांना पण नाही द्या, त्यासोबत माझ्या नवऱ्याला विनोद करंगळेंना पण नाही द्या. आम्ही पण अॅट्रॉसिटी टाकले, पण आमच्यावर दबाव आणून आमची अॅट्रॉसिटी मागे घेण्यात आली. तर आम्हाला पण प्लीज न्याय द्या. या प्रशासनाचं आणि शासनाचं नेमकं चाललंय काय? SC, ST, OBC, VJNT आणि असे जे काही लोक आहेत जे मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छित आहेत, मुख्य प्रवाहाच्या पदसिद्ध झालेले आहेत किंवा काही पदावरती कार्य करत असताना देखील मनुवादी वृत्तीचे अधिकारी जे असतील ते व्यवस्थित यांना वागणूक देत नाही. जातीय द्वेष त्यांचा गेलेला नाही, हा मनोवाद संपलेला नाही. म्हणूनच की काय याच्या विरोधात प्रशासकांच्या या अशा हुकुमशाही आणि मनोवादी कार्यपद्धतीच्या विरोधात प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी मोर्चा निघलेला आहे. आणि या मोर्चामध्ये आपण बघतोय की हजारोंच्या संख्येने लोक पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील येऊन हा जुना मुंबई पुणे रोड जो आहे तो मोरवाडी चौकापासून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य इमारत हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि सामान्य आंबेडकरीवादी नेत्यांनी, लोकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना न्याय मिळावा आणि जो शेखर सिंह यांनी प्रोटोकॉल नाही पाळलेला, प्रोटोकॉल न पाळता जो आव्हान केलेला आहे त्याच्या विरोधात हा निषेध मोर्चा आहे. आपण पाहतोय की आंदोलक या ठिकाणी घोषणा देत आहेत. गली गली में शोर है, शेखर सिंह चोर है, चले जाओ शेखर सिंह चले जाओ, अशा घोषणा आंदोलक देत आहेत. या आंदोलकांनी, सामान्य नागरिकांनी सर्व सहकुटुंब सहभाग घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते निषेध व्यक्त करत आहेत. या निषेध मोर्चामध्ये सर्वसामान्य घरातील कुटुंबीय, सर्वसामान्य आबालवृद्ध, स्त्रिया, महिला आणि वयोवृद्ध तरुण मंडळी या आंदोलनामध्ये प्रकर्षानं सहभाग घेतलेला दिसतोय. अण्णा बनसोडे यांना न्याय मिळावा आणि या शहरातील SC लोक जे वेगवेगळ्या माध्यमातून आपलं कार्याची चुणूक दाखवून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असताना देखील काही मनोवादी वृत्तीची लोक जातीय द्वेषापोटी त्यांच्यावर अन्याय करतायत. या विरोधात या ठिकाणी असंख्य या ठिकाणी लोक आपल्याला आलेले दिसत आहेत आणि या महामार्गावरती मुंबई पुणे जुना महामार्ग जो आहे पिंपरी ते मोरवाडी या ठिकाणी त्यांनी ठिय्या केलेला आहे. ठिय्या आंदोलन चालू आहे. आपण पाहतो या ठिकाणी संगावा न्यूज वरती. बाबासाहेब आंबेडकर
आंदोलनामध्ये अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे हे देखील सामील झालेले आहेत. आपण पाहतोय की स्वतः सिद्धार्थ बनसोडे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की स्वतः अण्णासाहेब बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे हे देखील सहभागी झालेले आहेत. प्रचंड संख्येमध्ये, हजारोंच्या संख्येमध्ये हा जनसमुदाय, आंबेडकरवादी नेते, पुढारी, सामान्य कार्यकर्ते आयुक्त साहेबांना भेटायला चाललेले आहेत. निषेध मोर्चा आयुक्त साहेबांच्या विरोधातला. अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे हे देखील या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत. हे आंदोलन महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीकडे चाललेलं आहे आणि मुख्य इमारतीसमोर पुन्हा हे निषेध आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा जो अवमान आयुक्तांनी केलेला आहे त्यासाठी म्हणून शहरातल्या विविध भागातील आंबेडकरवादी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये सहभागी होऊन निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि ते निषेध व्यक्त करण्यासाठी हा जलसा, हा जनसमुदाय, ही भीमशक्ती आयुक्तांच्या विरोधात घोषणा देत आयुक्त साहेबांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. प्रचंड संख्येमध्ये हा भीम अनुयायांचा जलसा, हा भीम अनुयायांची शक्ती शेखर सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शेखर सिंहाने जे अक्षम्य असे कृत्य केलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष, घटनात्मक पदावर बसणारं एक व्यक्तिमत्व अण्णासाहेब बनसोडे यांचा त्यांनी अवमान केलेला आहे. अण्णासाहेब बनसोडे नागरिकांच्या हितासाठी निवेदन द्यायला आले होते. ते निवेदन शेखर सिंह, प्रशासक आणि आयुक्त यांनी न स्वीकारल्यामुळं आंबेडकरी वादियांमध्ये या ठिकाणी एक चीड निर्माण झाली, आक्रोश निर्माण झाला. आणि हा आक्रोश शेखर सिंहाच्या विरोधात रस्त्यावरती पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहतोय. जातीवादी द्वेषातून, जातीवादी विचारसरणीतून, मनवादी विचारसरणीचा हा अधिकारी शेखर सिंह यांना पदावरून हटवलं पाहिजे. आमदारांचा अवमान करणाऱ्या जातीवादी शेखर सिंह यांचा जाहीर निषेध अशी फलक, जातीवादी आयुक्त शेखर सिंहाचा जाहीर निषेध अशी फलक घेऊन हे आंदोलक सामान्य कार्यकर्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीकडे चाललेले आहेत. आपण बघतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील हा जुना मुंबई पुणे रोड पूर्णपणे या आंदोलनकर्त्यांनी ब्लॉक केलेला आहे आणि त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. हा निषेध मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीकडे हा भीम अनुयायांचा मोर्चा चाललेला आहे. आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही मुख्य इमारत आणि या मुख्य इमारतीकडे अनुयायी आपला आक्रोश शेखर सिंहाच्या विरोधात व्यक्त करताना दिसत आहेत. शेखर सिंहच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे असं हे आंदोलकांचं म्हणणं आहे. कारण की केवळ अण्णासाहेब बनसोडे बौद्ध समाजाचे आहेत, एस.सी. समाजाचे आहेत म्हणूनच त्यांनी प्रोटोकॉल पाळलेला नाही. यांचा थेट आरोप आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे पहाटे 4 वाजता आले काय आणि 5 वाजता आले काय, तरी देखील कार्यालयीन वेळेचा विचार न करता सर्व अधिकारी आणि पदाधिकारी, शासकीय सेवेतील, प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या दिमतीला जातात, प्रोटोकॉल पाळतात. अजितदादा पवार सर्वांची हजेरी रस्त्यावर, भर रस्त्यावर उभे राहून करतात. भर रस्त्यावर देखील अजितदादा पवार ज्या ठिकाणी उभे राहतील, ज्या ठिकाणी पाय ठेवतील त्या ठिकाणी सर्व हे अधिकारी उपस्थित राहतात, अजितदादांचं म्हणणं ऐकून घेतात. परंतु त्याच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचेच
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे हे मात्र कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आयुक्तांना निवेदन द्यायला आलेले असताना ते प्रोटोकॉल पाळत नाहीत, उपस्थित राहत नाहीत. जाणून बुजून मनोवादी विचारसरणीच्या वृत्तीनं आणि जातीवादी जातीद्वेष लक्षात ठेवून एवढा मोठ्या पदावरती एक बौद्ध समाजाचा व्यक्ती बसलेला आहे, त्याचा अपमान करण्यासाठी अवमान करण्यासाठीच म्हणून शेखर सिंह प्रशासक आयुक्त हे तिथं उपस्थित राहिले नाही. एवढेच नव्हे तर शेखर सिंह यांच्यातर्फे कुठलाही सक्षम अधिकारी, संबंधित जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी अण्णा बनसोडे यांचं निवेदन स्वीकारायला उपस्थित राहत नाहीत. आयुक्त नसतील, काही कार्यालयीन कामासाठी जर का गेले असतील, आंदोलकाचं तर म्हणणं आहे की मुद्दाम कार्यालयीन कामासाठी बाहेर ते गेलते, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त त्यांचे सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, यांच्यापैकी कुणीतरी सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचं निवेदन स्वीकारायला हजर राहायला पाहिजे होतं. परंतु आयुक्तांच्या मूकसंमतीने आणि आयुक्तांच्या आदेशानेच कुणीही त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित राहिलेले नाही. त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार, प्रशासकीय कायद्यानुसार आणि शासन प्रशासन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी ज्या मंत्री महोदयांना मान सन्मान असतो, त्यांच्या सांगितलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घ्यावा लागतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. हा प्रोटोकॉल प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांनी पाळलेला नाही, म्हणून केवळ जातीय दोषानेच अशा पद्धतीनं प्रोटोकॉल पाळलेला नाही, अपमान केलेला आहे, म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेखर सिंहाला पदावरून हटवलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी आहे. महापालिकेला मोर्चा येत असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. आपण पाहतोय की आउटगेटमधून हा मोर्चा आउटगेटच्या समोर येणार आहे. हा मोर्चा पुढे असाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी जाऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चातील काही मोजकेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुढं महापालिका आयुक्तांना निषेधाचं एक निवेदन देण्यासाठी जाणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी असं देखील पत्र देणार आहेत. भाऊसाहेब रोकडे, मी चिखली भागातून आलेलो आहे आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आहे. सन्माननीय अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र राज्याचे उपसभापती आहेत. हे लोकशाही मार्गाने महाराष्ट्र संसद चालवतात आणि त्यांना तिथं ह्या राज्याचे कायदे पास होतात. त्या ठिकाणी ते एक चांगल्या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी लोकांची मागण्या किंवा निवेदनं किंवा कामं करण्यासाठी या ठिकाणी शेखर सिंग जे आयुक्त आहेत यांची नियुक्ती आहे. तर ही नियुक्ती ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आहे. त्यांनी प्रशासन म्हणून लोकांच्या गरजा व त्यांच्या प्रश्नांची सोडवणुकीसाठी या पिंपरी चिंचवड महानगरपालिके भवनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे. वेळोवेळी ते कोणत्याही गोष्टीची निवेदनं घेत नाहीत लोकांची. मग ते वेळ देतात कुठं नक्की? ते फक्त इथं बड्या धेंड्यांसाठी आणि बिल्डर लॉबीसाठी हे फक्त उपलब्ध होतात का? सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना किंवा त्यांची निवेदनं घ्यायला ते या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. त्यांनी हे जातीयवादी धोरणातून हे सर्वसामान्य लोकांसाठी ते उपलब्ध होत नाहीत. आज माझ्या चिखली या ठिकाणी त्यांनी 175 एकर व तिथं आरक्षण टाकलेलं आहे. तर हे एक जातीयवादी भूमिकेतूनच टाकलेलं आहे. त्या ठिकाणी सर्व मागासवर्गीय लोकांच्या जमिनी आहेत. तर ही या ठिकाणी मी या मोर्चामध्ये या आयुक्तांचा जाहीर निषेध करतो आणि मी यासाठीच या मोर्चामध्ये आलेलो आहे. पाहतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरच असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर या ठिकाणी आंदोलक एकत्र झालेले आहेत आणि आंदोलकांनी एकत्र झाल्यानंतर
या ठिकाणी मुख्य जे काही पदाधिकारी आहेत आपल्याशी या ठिकाणी संवाद साधतील, आंदोलनाचा उद्देश सांगतील आणि कशा पद्धतीने निषेध करायचा आहे ते देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड संख्येमध्ये महिला जमा झालेल्या आहेत आणि या महिला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी बैठक मांडून ठिय्या आंदोलन चालू आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे या ठिकाणी आंदोलन चालू आहे। तेव्हा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण त्याच्या पुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी निषेध मोर्चा व्यक्त करण्यात येत आहे। आयुक्त शेखर सिंह यांनी जो प्रोटोकॉल पाळलेला नाही यासाठी म्हणून एकत्र आलेली ही आंबेडकरी अनुयायी आंबेडकरवादी जनता आपण बघतोय की हजारोंच्या संख्येमध्ये आंबेडकरवादी जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून आयुक्तांचा निषेध व्यक्त करत आहेत। आजचे हे आपले आंदोलन अतिशय महत्वाच्या विषयावर आहे। बोल मेरे बहना, जोर से बोल, अरे जोर से बोल, हाथ उठा के, अरे हाथ उठा के, शेखर सिंह पे, अरे शेखर सिंह पे, अरे बोल मेरे भाई, अरे बोल मेरे भाई, अरे बोल तरुणा, अरे बोल तरुणा, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल। जय भीम। बंधूंनो आणि भगिनींनो, सर्व व्यासपीठाने जमलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण या ठिकाणी आंबेडकरी चळवळ, संविधानाला मानणारे कार्यकर्ते आणि जनता यांच्या वतीने आजचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आजचा मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्याही एका संघटनेचा नाही, हा मोर्चा सर्व संघटनांचा आणि विशेष करून आंबेडकरी चळवळीचा हा मोर्चा आहे। बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अण्णासाहेब बनसोडे हे उपसभापती आहेत आणि आज त्यांचा प्रोटोकॉल आहे। आपण पाहतो एखादा सुवर्ण जातीतील व्यक्ती किंवा उच्चवर्णीय व्यक्ती अशा मोठ्या पदावर गेल्यानंतर ते जर का येणार असतील तर हे आयुक्त रस्त्यावरती उभे राहतात, रस्त्यावर त्यांची वाट बघत। आणि मग अण्णासाहेब बनसोडे हे अनुसूचित जाती जमातीचे आहेत आणि ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले, फक्त ह्या कारणामुळे जर का आयुक्त निवेदन केला येत नसेल तर हा फक्त अण्णासाहेबांचा अवमान नाही तर संबंध अनुसूचित जाती जमातीचा आणि विशेष करून दलित वर्गांचा अपमान आहे। आणि यामुळे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, गेल्या काही दिवसापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय श्री गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुंबईला आले आणि मुंबईत आल्यानंतर प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे त्या ठिकाणी स्वागतासाठी वरिष्ठ अधिकारी गेले नाही। माध्यमामध्ये चर्चा झाली, वर्तमानपत्रामध्ये छापून आलं, टीव्ही मध्ये बातम्या आल्या आणि तेव्हा या सरकारला जाग आली, तेव्हा राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यानंतर त्यांचा विधानसभेमध्ये सन्मान झाला। आज आपला प्रश्न असा आहे की जी मंडळी मोठ्या पदावरती जात आहेत ते मोठ्या पदावरती गेलेले व्यक्ती त्या जातीवाद्यांना पावत नाहीत, ही आपलं खरं दुःख आहे आणि तो आपला रोष आहे। आणि त्यामुळे आज जी जनता जमलेली आहे ही सगळी जनता ह्याच भावनेतून जमलेली आहे। आज या ठिकाणी मी माझ्या कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने आज आमच्या या ठिकाणी टपरीवाले आले, रिक्षा चालक आले, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथला कष्टकरी वर्ग, इथला हातावर पोट असणारा घटक हा देखील या लढ्यामध्ये सहभागी आहे। आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, महानगरपालिका आयुक्तांची जर का हकालपट्टी झाली नाही तर या पुढच्या काळामध्ये मोठं आंदोलन होणार। या ठिकाणी
सरपंच भाऊ रविवारी आपलं नियोजन संतोषराव रविवारी नियोजन झालं. आज कुठला वार आहे? सोमवार. 24 तास पण पूर्ण नाही झाले, बरोबर नाही? रविवारी आपण निर्णय घेतला मोर्चा काढायचा आणि रविवारचा दिवस गेला आणि आज सोमवार आहे. 24 तासापेक्षा अधिक काळ आपल्याला भेटला तरी पण आज एवढी आंबेडकरी जनता आणि सर्व समाज या ठिकाणी रस्त्यावर आहे. यामुळे आता आमचा अंत पाहू नये. जर का आयुक्ताची हकालपट्टी झाली नाही, त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर पुढच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र होईल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. यानंतर